एक तर आपल्याला माहित आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे काम करणार, म्हणून आमची महायुती आहे. आमची महायुती आहे धडधाकट, म्हणून आमच्या सोबत आहे तुमचं वाकड. समोरच्यांकडे आहे बरीचशी रोकड, समोरच्यांकडे आहे बरीचशी रोकड, तरी आमच्यासोबत राहणार आहे तुमचं वाकड. आज इथे कलाटे राहू विधानसभेला अपक्ष उभा राहून सुद्धा अनेक चांगली मतं घेणारा अशा पद्धतीचा नेता, म्हणजे जरी तिकडे काँग्रेसकडे आहे गांधी राहू, महायुतीकडे आहे कलाटे राहू. मला तर लागली होती यापूर्वी यापूर्वी त्यावर जरूर या ठिकाणी प्रवास करणार प्रभाग आहे. या ठिकाणी राहुल कलाटे या ठिकाणी उभे आहे. दुसरा आमचा कुणी काही म्हणा वावर पुन्हा आमच्याकडे महायुतीला आहे मजबूत बळ, आमच्या महायुतीकडे आहे मजबूत बळ. मग का निवडून येणार नाही तरीच मग म्हणतो आणि सगळे आमच्यासोबत आहेत, सगळे वाकडकर आमच्यासोबत आहे. मेजॉरिटीनं वाकडकर म्हणून निवडून येणार सुटी वाकडकर. चौघांना निवडून आणण्यासाठी दोन आमच्या भगिनी आहेत, दोघेजण आमचे मित्र आहेत, बांधव आहेत. यांना निवडून देण्याची भूमिका मांडण्यासाठी आवाहन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशभर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मला मंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे. या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, मग का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी? आणि जोपर्यंत आहे या देशामध्ये नरेंद्र मोदींची आंधी, जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी? तर देशातल्या गोरगरिबांसाठी काम करणारे नरेंद्र मोदी, 25 करोड लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी, आमच्या लाडक्या भगिनींना लखपती करण्यासाठी प्रयत्न करणारे नरेंद्र मोदीजी, मुद्रा योजनेचं लोन जे आहे जवळजवळ 56 करोडपेक्षा जास्त लोकांना मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त 60% आमच्या सगळ्या भगिनी आहेत. 50,000पासून ते 10 लाखापर्यंतची स्कीम होती मुद्रा योजनेची, आता 10 लाखाची 20 लाख केलेली आहे. आणि महिला असतील, नौजवान असतील, छोटा मोठा धंदा करण्यासाठी बँकेकडून हे लोन आपल्याला मिळतं. नरेंद्र मोदीजी
जनधन योजना आता सुरू केली. जवळजवळ 52 कोटीपेक्षा जास्त लोकांचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहे. आमच्या भगिनींना माहित आहे की स्टोवरती आपण आपला स्वयंपाक करत होतो. खेड्यापाड्यामधले आमच्या भगिनी चुलीवर जेवण बनवायच्या, पुराणी त्यांचे डोळे लालबुंद व्हायचे. पण नरेंद्र मोदीजी आल्यानंतर त्यांनी विचार केला की या गोरगरिबांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नाही आणि उज्ज्वला योजना तर सुरू केली आणि जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना या स्कीमच्या अंतर्गत फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळालेला आहे. अनेक योजना, आयुष्यमान भारत योजना आहे. एका कुटुंबातल्या जे औषध आहे ते औषध फ्रीमध्ये